मुलाने वडिलांवर चाकूनं वार करत खून केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे। मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात दत्तनगर परिसरात पोटच्या मुलानंच आपल्या जन्मदात्या वडिलांची हत्या केली आहे। कौटुंबिक कारणातून ही हत्या करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। तर अशफाक बागवान असं आरोपी मुलाचं नाव असून मुसा हसन बागवान असं मृत व्यक्तीचं नाव आहे। आरोपी अशफाक बागवान यांना आपल्या वडिलांवर धारदार चाकूनं सपासप वार केले। या हल्ल्यात मुसा बागवान गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। वडील आणि मुलामध्ये गेली काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता। या वादाचं रूपांतर तीव्र भांडणात झालं आणि संतापाच्या भरात अशफाकने वडिलांवर हल्ला केल्याचं सांगितलं जातंय। या घटनेनं कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली असून परिसरात भीती निर्माण झाली आहे। तर घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर पोलिसांनी तात्काळ घटना ठिकाणी धाव घेतली। पोलिसांसोबत फॉरेन्सिक पथकही दाखल झालं असून घटनास्थळाची तपासणी करण्यात आली आहे। पुरावे गोळा करून पुढील तपास सुरू करण्यात आलाय। तर आरोपी अशफाक बागवान याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून अधिक चौकशी केली जाते आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, श्रीरामपूर, अहिल्यानगर।